नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत कदम साहेबाच्या फार्मवर आणि त्यांनी खताचा डेपो बनवला आहे युरियाचा. आणि युरियाचा खताचा डेपो कसा बनवला आपण ऐकूया. काय काय टाकलं साहेब याच्यात? त्यामध्ये एक बॅग युरियाचं पोतं हां आणि एक बॅग पांढरी माती हां आणि 2 बॅग कुजलेलं शेणखत. अच्छा, एक बॅग युरिया, हां एक बॅग पांढरी माती हां आणि कुजलेलं शेणखत 2 बॅग. 2 बॅग असं हे मिश्रण केलं. आणि हे मिश्रण केल्यानंतर याचं जी डिकॉम्पोजिशनची प्रक्रिया होणार आहे, याला मावचर येण्यासाठी थोडं पाणी टाकलं ना? पाणी शिपडलं. आधी गोकुळपामरात टाकलं होतं. गोकुळामृत टाकलं होतं. पाणी नाही टाकलं. पाणी नाही टाकलं. शेणखत थोडं ओलं होतं का? नाही, कुजलेलं होतं. अच्छा, शेणखत. मावचरीच्या चांगलं त्या गोकुळामृतमुळे झालं ना? हां, बाकी मावचर करण्यासाठी गोकुळामृत वापरलं आहे, त्याच्यासाठी मावचरीच्या छान आहे. आणि युरियाचं पण पाणी होतं नंतर मावचर असल्यामुळं, त्याच्यामुळं बाकीचं पाणी टाकायची आवश्यकता नाही. हां, पाणी टाकायची आवश्यकता नाही. छान, मस्त. बाकीचा इकडे एक डेपो लावलेला आहे साहेबांना. कट करा. लेडीजला घ्यायचं का? काय टाकलं लेडीजच्या हातात? नाही.